स्वबळावर की महायुतीमध्ये लढायचं याचा निर्णय जिल्हा पातळीवर घेतला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितले। महायुतीमध्ये आहोत याचं भान ठेवून लढा असे आदेश देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले। कोकण आणि ठाणे विभागाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिलेत। मित्र पक्षांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या, टीका करताना युतीमध्ये असल्याचं भान ठेवा असं सुद्धा त्यांनी सूचना देताना म्हटलेलं आहे। युतीच्या संदर्भात देखील आम्ही अगदी स्पष्ट निर्देश दिले आहेत की त्याचे अधिकार आम्ही हे सगळे खाली आमच्या जिल्ह्यांना दिलेले आहेत आणि सांगितलं आहे की जिथे शक्य असेल त्या प्रत्येक ठिकाणी युतीचाच प्रयत्न केला पाहिजे। काही ठिकाणी शक्य देखील होणार नाही, त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्रपणे लढू, पण कुठे स्वतंत्रपणे लढलो तरी मित्रपक्षावर टोकाची टीका करायची नाही, अशा प्रकारचे आम्ही त्या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे ते आमचे जे युनिट्स आहेत ते चर्चा करतायत, युती ठरवतायत, काही ठिकाणी ती होते देखील आहे। त्यामुळे तो निर्णय आता खालच्या स्तरावर हा योग्य पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा जरी महत्त्वाचा मुद्दा असला, भाजपनं स्वबळाचा नारा दिला असला तरी 2029च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा नारा दिलेला नाहीये का, अशी शंका किंवा त्या संदर्भातली कुजबूज आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? श्वेता, खरं तर 2024 विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच अमित शहांनी 2029 मध्ये संपूर्ण कमळ अशा पद्धतीची घोषणा केली होती। त्यामुळे निश्चित स्वरूपात 2029 मध्ये भाजप स्वबळावर सगळ्या निवडणुका लढवणार हे स्पष्ट आहे। याची कुठेतरी रंगीत तालीम या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून केली जाते असं आपण म्हणू शकतो। विधानसभेमध्ये हे तीनही पक्ष एकत्र होते, लोकसभेत हे तीनही पक्ष एकत्र होते, परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तीनही पक्ष स्वतंत्र पद्धतीने लढतील का या पद्धतीची चर्चा आता सुरू झाली आहे। कारणही तसंच आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ज्या बैठका मागील काही 2-3 दिवसांपासून राज्यात विभागण्या हे पार पडतायत, यामध्ये ज्या पद्धतीच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्यात, शक्यतो महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करा, परंतु जर महायुती म्हणून शक्य नसेल तर कुठलीही कटुता निर्माण न होऊ देता स्वबळावर लढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करा, तशा पद्धतीचे आदेश, तशा पद्धतीच्या सूचना सुद्धा स्थानिक पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्यात। अर्थात महायुतीमधून लढताना प्रयत्न करा, परंतु जर स्वतंत्र लढलात तर मित्रपक्षांना दुखावू नका, त्यांच्यावर कटुता निर्माण होईल अशा पद्धतीची टीका करू नका, असं दोन्ही पक्षांकडनं, दोन्ही नेत्यांकडनं माफ करा, सांगण्यात येत आहे। याचा अर्थ असा आपण काढू शकतो, जर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जर हे तीन पक्ष स्वतंत्र लढले तर देशात, राज्यात दोनही सरकारमध्ये हे तिन्ही पक्ष एकत्र असताना खालच्या पातळीवर मात्र स्वतंत्र लढले जातील। अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये हे सगळे दोन संघ एकत्र असले तरी सुद्धा स्थानिक रणजी क्रिकेटमध्ये हे तीन पक्ष स्वतंत्र लढले जातील, अशा पद्धतीची तुलना सुद्धा आता राजकीय विश्लेषकांकडून या संदर्भात केली जाते। अर्थात काल कोकणाच्या संदर्भात बैठक झाली, ठाण्याचा सुद्धा यामध्ये सहभाग होता। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेनेमध्ये सुद्धा एक सुप्त संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून येतोय। याची सुद्धा कुठेतरी एक परिणती या सगळ्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकते। मराठवाड्यात सुद्धा संदर्भात हेच झाले। त्यामुळे भाजप 2029च्या अनुषंगानं पक्षाला एकला चलोरीच्या अनुषंगानं सक्षम करण्यासाठी हे प्रयत्न करत असल्याचं यातून सिद्ध होतंय। अर्थात मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांकडून अधिकृतपणे कुठलीही घोषणा करण्यात आली नसली तरी सुद्धा भाजपकडनं 2029ची तयारी केली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं या सगळ्या सूचना आगामी काळात आता या संदर्भात काय घडामोडी घडतात हे पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।